मातंग समाजाच्या ऐतिहासिक मागण्यांसाठी मुंबई ते नागपूर अशी भव्य पायी पदयात्रा सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत आहे। मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, अनुसूचित जाती उपवर्गीकरण अबक तात्काळ लागू करावे, तसेच समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आली। ही पदयात्रा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे दाखल होताच समाज बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले। लहानपणापासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होते। संपूर्ण शहर, राज्यात गावोगावी, शहरोगावी व पदयात्रेला प्रचंड पाठिंबा मिळत आहे। यावेळी बोलताना विष्णू कसबे म्हणाले की गेल्या अनेक दशकांपासून मातंग समाजावर सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक आणि राजकीय अन्याय होत आहे। आजपर्यंत या समाजातून एकही IAS अधिकारी निर्माण झाला नाही, राजकीय संधी दिल्या गेल्या नाही। समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे असेल तर आरक्षणाचे वर्गीकरण अपरिहार्य आहे। स्वतंत्र आरक्षण हाच आमचा हक्क आहे। यासाठीची ही लांब पायी पदयात्रा काढण्यात आली आहे। मुंबईहून सुरू असलेली ही पदयात्रा तब्बल 14 जिल्ह्यातून मार्गक्रमण करत येईल। येत्या 12 डिसेंबरला नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर हजारो समाज बांधवांसह धडक देणार शासनाचे लक्ष वेधण्याकरिता निर्धार पदयात्रेतून व्यक्त करण्यात आला आहे। धामणगाव रेल्वे येथील कार्यक्रमानंतर ही पदयात्रा आर्वी मार्गे नागपूरकडे रवाना होणार असून 12 डिसेंबर रोजी नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विष्णू कसबे यांनी समाज बांधवांना केले आहे। मातंग समाजाच्या हक्कासाठी ही पदयात्रा राज्यभरात व्यापक चळवळीचे रूप घेत असल्याचं चित्र दिसत आहे। महाराष्ट्र T24 करिता सचिन करडे, अमरावती। हे आपणार होनो कामात लगाओ, आज ये कॉल करो 1-800-313-1212 लो।